मराठी प्रेक्षक असे आहेत ना की त्यांना चांगली गोष्ट आवडते ऑलवेज. त्यांना आमच्या फिल्मचा हिरो गोष्ट आहे. सो ती गोष्ट लोकांना आवडणार मला खात्री. मग मला प्रॉब्लेम होता काम करायला. आणि त्यात मुक्ता, वंदना देवी, विद्याधर जोशी असे फिल्मच्या प्रमाणे बाप मंडळी माझ्यावर काम करतात. त्यामुळे मला तो एक फायदा होता की मला प्रॉपर ठेराव घेऊन काम करायला वेळ मिळणार. सो मी ती प्रोसेस अख्खी एन्जॉय केली. सो मला वाटतं की ही मी घेतलेली रिस्क माझ्यासाठी स्वतःसाठी तरी फायद्याची असते. अमित नाईक हा प्रत्येक घरातला मुलगा असा मुलगा आहे जो त्याच्यावर जेव्हा जबाबदारी येते त्यानंतर तो आपली सगळी स्वप्न बाजूला ठेवून फक्त घरच्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपली स्वप्न बाजूला ठेवून त्यांची पूर्ण करण्यासाठी, त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणारा शांत, कष्टाळू आणि काय म्हणतात प्रामाणिक असा अमित नाईक आहे असं मला वाटतं. खूप जास्त जेन्युइन मुलगी ती. आणि रोह्यासारख्या एका छोट्या गावातनं मुंबईसारख्या शहरात आले. स्वतःचं घर, आई वडील ऑब्व्हियसली सोडून नवऱ्याच्या घरी आले, अरेंज मॅरेज. आणि अशा ठिकाणी नवीन आयुष्य सुरू करताना खूप पॉझिटिव्हली आयुष्य बघते. आणि आता ज्या सिच्युएशनमध्ये आहे, ज्या माणसांबरोबर आहे त्यांच्याबरोबर असलेलं आयुष्य आणखीन छान करावं अशी त्याची साधं म्हणणं आहे. फार मागणी नाही आयुष्याकडनं. आणि आयुष्याकडे बघण्याचा अप्रोच पण असा आहे की करून तर बघू, त्यांना काय होतंय असं जे असतं ना की फार फार तर काय होईल, मागे येऊ ना. पण म्हणजे करून बघितलंच नाही. ती एक फार छान वाक्य म्हणते की आपण हे प्रयत्न केले, झालं नाही झालं हा भाग पुढचा, पण उद्या सकाळी उठून जेव्हा आरशात बघू तेव्हा आपल्याला स्वतःकडे बघताना छान वाटलं पाहिजे. हे साधं तिचं म्हणणं आहे जगण्याविषयी की मलाच माझ्यासाठीच, दुसऱ्याशी स्पर्धा नाही. हिने घर घेतलं म्हणून मला घर घ्यायचं नाही, हिची साडी चांगली म्हणून माझी साडी चांगली आहे असं काहीच नाही. आपल्याला छान वाटलं पाहिजे ना. माझा उद्या छान जावं यासाठी आज थोडे कष्ट करायलाच पाहिजेत. आणि मग त्यासाठी एनर्जी कुठून आणायची, तर ती घरातल्यांवर नितांत प्रेम करते, नवऱ्यावर प्रचंड विश्वास आहे. नवीन आले घरात पण उत्सुकता आहे सगळ्याविषयी, त्या शहराविषयी आहे, जगण्याविषयी आहे, नवीन संसाराविषयी आहे. आणि एक फंड आहे तिचा जो समीर म्हणाला की आयुष्यात असं काहीतरी करायला हवं ज्याने आयुष्यभर आपल्याला स्वतःविषयी बाप वाटलं पाहिजे. तर ते जे लेखक शब्द वापरतात, जी भाषा वापरतात ती साध्या माणसांची, असं काही त्याला प्रिचिंग नाही, फिलॉसॉफी नाही, रोजच्या जगण्यात येणारं पॉझिटिव्ह एनर्जी. तर ती एनर्जेटिक मुलगी वाटते मला. आणि ह्युमरस पण आहे. काही काही वेळा तिच्या नकळत ह्युमर तयार होतो, काही काही वेळेला ती स्वतः तयार करते. पण छान जगावं असं वाटण्याची खूप छान इच्छा असणारी एक सळसळती मुलगी, जी नवऱ्याबरोबर तिला छान आयुष्य घालवायचं अशी ती साधी म्हणते.